कुंभ राशी 20 मार्च ते 25 मार्च ब्रह्मदेवाने लिहिलेले गुपित सत्य समोर येणार. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कुंभ राशीबद्दल माहिती. कुंभ राशीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजेच कुंभ राशींची राशी भविष्य. कुंभ राशीवर मंगळ आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव असतो, त्यामुळे जीवनात अचानक वळण येणार, गुपित उघड होणार आणि आतल्या आत मोठे बदलही होऊनही नेहमीच गुपित उघड होत असते. पण 20 मार्च ते 25 मार्च हा काळ या राशीसाठी अत्यंत संवेदनशील असणार आहे. नियतीचा खेळ दाखवणारा असणार आहे. विशेषतः म्हणजे 20 मार्च नंतर अशी एक गोष्ट, एक सत्य, एक रहस्य तुमच्या आयुष्यात उघड होईल, जे तुमच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल. या काळात चंद्राची स्थिती, राहूचा दृष्टयोग आणि शनीची मानसिक प्रभाव मिळून अशी परिस्थिती तयार करत आहे की अनेक दिवसापासून रखडलेले जे काही तुमचे विषय आहेत ते वर येतील. ते सत्य कधी पैशांशी संबंधित असेल, तर कधी कामाशी संबंधित असेल, तर कधी तुमच्या स्वतःच्या निर्णयाशी संबंधित असेल. दिलेल्या या रहस्यमय भविष्यवाणीने आणि काळाचा खरा अर्थ समजला तर नंबर 1 आहे, घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल दडलेले सत्य समोर येईल. या काळात घरातील वातावरण शांत दिसेल, पण आतून आणि गोष्टी हलत असतील. त्या व्यक्तीच्या वागण्यात विसंगती जाणवू लागेल. लहान गोष्ट बोलण्यातले बदल हे संकेत देतील. 20 मार्च नंतर एखादी घटना, ही संभाषण किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली पहिली माहिती उघड होईल. आर्थिक बाबतीत जुनी चूक किंवा कागदपत्रातील त्रुटी समोर येईल. गेल्या काही महिन्यात आणि केलेल्या अनेक व्यवहारांमध्ये, कागदपत्रांमध्ये किंवा गुंतवणुकीमध्ये एखादी सूक्ष्म चूक राहिली असेल किंवा शक्यता आहे की ही चूक तुम्हाला अचानक लक्षात येईल. एखादे बिल, वखर संबंधित कागदपत्र, बँक स्टेटमेंट इत्यादी कागद समोर येऊन तुम्हाला विचार करायला भाग पडेल. सुरुवातीला ही बाब तणाव निर्माण करेल, पण वेळीच लक्षात असल्यामुळे भविष्यातील आर्थिक धोका हा टळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्यामुळे तुम्हाला कळेल की कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होत आहे. काही लोकांना खटकत आहे, त्यामुळे तुमच्याविषयीची चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असतील. 20 मार्च ते 25 मार्च दरम्यान तुम्हाला हा मोठा ठोस पुरावा मिळेल किंवा एखादा संकेत मिळेल. एखाद्या सहकार्याची बोलणी, वरिष्ठांकडून तुमच्या आलेल्या अचूक प्रश्न किंवा वातावरणातील बदल तुम्हाला याची जाणीव करून देतील. पण या क्षणी भावनेने प्रतिक्रिया देणे शांत राहा आणि शांत राहून उत्तर दिल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. हा प्रसंग तुमच्या संयमाची परीक्षा घेईल आणि शेवटी तुमच्या बाजूनेच एखादी गोष्ट उघड होईल. एखादी जुने नाते किंवा व्यक्ती पुन्हा आयुष्यात प्रवेश करेल. भूतकाळातील जुनी मित्र, तुमच्या जोडीदार किंवा पूर्वी तुटलेलं ते अचानक समोर येईल. या भेटीमुळे तुमच्या मनात दडलेले भावपूर्ण जी काही भावना आहेत ते जागे होतील. या वेळेत मन मोकळे करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. हा अध्याय पूर्णपणे बंद करण्याची वेळ सुद्धा आली असेल. आरोग्याच्या बाबतीत शरीर काही संकेत देत आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. या काळात लहान लक्षणाद्वारे तुम्हाला सावध करत आहे. थकवा, डोकेदुखी, झोपेचा अभाव, अपचन किंवा मानसिक त्रास, अस्वस्थता हे सर्व संकेत या ठिकाणी असू शकतात. तुम्ही नेहमीप्रमाणे कामात स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, अत्यंत महत्त्वाचे ठरेल. हे संकेत भविष्यातील मोठ्या समस्यांपासून वाचणारे ठरतील. शरीर किंवा मन दोन्हीही काळजी घेण्यासाठी योग्य आहेत. वेळ आणि काळजी तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मित्रांनो, 20 मार्च नंतर येणारी ही एक बातमी, फोन किंवा संदेश तुमचे निर्णय बदलून टाकतील. या काळात अचानक आलेली माहिती किंवा अचानक आलेली तुमच्यासमोर एखादी गोष्ट तुमच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलून जाईल. हे संकेत नोकरीच्या संबंधात, आर्थिक व्यवहाराबद्दल असू शकतात. आधी जे ठरवले होते त्यावर तुम्हाला पुन्हा विचार करावा लागेल. या एखाद्या घटनेमुळे तुम्हाला समजेल की काही गोष्टी तुम्ही अपूर्ण माहितीवर आधारित ठरवत होतात. तंत्रज्ञानाची ताकद वाढलेली असल्यामुळे सूचनांकडे लक्ष द्या.
या राशींचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे अंतर्ज्ञान 20 मार्च ते 25 मार्च दरम्यान क्षमताधिक तीव्र जाणवेल. एखाद्या व्यक्तीकडून परिस्थितीबद्दल किंवा प्रस्तावाबद्दल मनात येणारी पहिली भावना योग्य ठरण्याची शक्यता जास्त आहे. स्वप्न, अचानक आलेले विचार, मनातील अस्वस्थता किंवा शांततेची जाणीव हे सर्व संकेत असतील. बाहेरून सर्व ठीक दिसत असले तरी हनुमान जर सावध करत असतील तर त्या इशाऱ्यांना महत्त्व द्या, कारण हा काळ तुम्हाला आतल्या आजारांवर विश्वास ठेवायला शिकवेल. म्हणूनच मित्रांनो, कुटुंबातील गैरसमज वाढेल, त्यातून तुम्हाला सत्य स्पष्ट होईल की नातं म्हणजे मजबूत होईल. एखाद्या लहानशा कारणावरून घरात मतभेद निर्माण होऊ शकतात. बोलण्यातले गैरसमज, अपूर्ण संवाद किंवा तिसऱ्या व्यक्तीपेक्षा हस्तक्षेप यामुळे वातावरण तापले जाईल आणि हे वातावरण ताणले जाईल. सुरुवातीला हे मतभेद मोठे वाटतील, पण चर्चा, स्पष्ट संवाद यामुळे ही खरी गोष्ट समोर येईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून दडलेले प्रश्न उघड होतील. या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा वाढेल. शेवटी हेच मतभेद नात्यांना अधिक मजबूत बनवतील. गुप्त योजना उघडण्याची शक्यता. परिस्थिती तणावपूर्ण पण सत्य स्पष्ट होईल. तुमच्या आसपास कोणी एखादी योजना शांतपणे राबवत असू शकते. ही योजना आर्थिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची असू शकते. या काळात ही योजना उघड होण्याची शक्यता आहे आणि वातावरण तणावपूर्ण होईल, कारण गोष्ट अपेक्षेप्रमाणे राहणार नाही. पण आणि पुढे तुम्हाला योग्य या महिन्यात घडलेल्या घटना तुम्हाला कामातील चढ-उतार यांची जाणीव नक्कीच करून देतील. हे सर्व काही नियोजन नव्हते, तर त्यामागे मोठी दिशा होती. मनातील गोंधळ कमी होईल आणि पुढे काय करावे याबद्दल स्पष्टता मिळेल. हा काळ तुमच्या आत्मपरीक्षणाचा आहे. तुम्ही स्वतःकडे नव्या नजरेने पाहाल आणि आयुष्याचा पुढचा टप्पा अधिक सूचक घालवाल. या राशीची खरी ताकद म्हणजे संकटातून सत्य शोधणे आणि सत्तेच्या आधारावर नवा जन्म घेणे. 20 मार्च ते 25 मार्च हा तुमच्यासाठी आतून बदल घडवणारा काळ असेल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.